पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, आर्याला सून करून घेण्यासाठी तुम्ही खूप धडपड करताय आणि आम्ही सगळेच तुमचे प्रयत्न पाहतोय, पण त्यासाठी तुम्ही जे शब्द दिले ते खूप मोठे नाही आहेत का? अजिबात नाही। पूर्ण विचार करून मी शब्द दिलेला आहे आणि मी कधीही कुठल्याही चमत्काराची वाट बघत नाही। मला हवी तशी परिस्थिती निर्माण करतो। पण सारंग आणि मुक्ता त्यांना हवी तशी वेळ घेऊन आलेत। तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये दादा? का मी त्यांच्या समोर गुडघे टेकेन असं वाटते तुला? नाही, मग तसं नाहीये। खरं सांगायचं तर आता भीती वाटायला लागली आहे। दिवसेंदिवस सगळंच बिघडत जाताना दिसतंय। सारंग आणि मुक्ताची जिद्द बघतीये मी। कितीही संकट आले तरी त्यांचा अजिबात तोल जात नाहीये। त्यांचा निर्धार पाहून मलाच भीती वाटायला लागली आता। सारंग भाऊ, आपण दोघांनी जे लावायचं होय? नाही, भाऊ काका आणि गायत्री पण येतात रूम सजवायला। असं होय? हळू, कोणाला समजायला नको। हो सारंग भाऊ, तुम्ही बघाच, अहो ह्या नाकाचा त्या नाकाला वास बी येणार नाही बघा फुलाचा। बर दामू काका, हे घ्या आणि तुम्ही पुढे व्हा, मी आलोच। होय होय। आई, सारंग, आई प्लीज दार उघड ना। आई मला तुझ्याशी बोलायचंय। हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचंय। तू बोल, ऐकते मी। नाही आई, आई मला तुझ्या डोळ्यात बघून बोलायचंय, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय। आई, ए आई प्लीज दार उघड ना। बघ इथे कोणीच नाही, कुणाला समजणार नाही आणि मी पटकन बोलून टाकेन। तुला जे काही सांगायचंय ते तिथूनच सांग आणि जा। त्याचा त्रास अडचणी आणखी नको वाढवू। ठीक आहे आई, मला तुला हे सांगायचं होतं की मी आज मुक्ताला आपल्या घरात घेऊन येतोय। अगं आजपासून ती माझ्या सोबत माझ्या रूम मध्ये राहणार। आई या घरची सून असल्याप्रमाणे वावरणार आहे ती। तिला मी ते सगळं दे जे एका बायकोला आपल्या नवऱ्याकडून मिळायला हवं। आई आज मी माझी रूम फुलांनी सजवतो। माझ्या रूम मधला माझा पहिला सहवास तिला आयुष्यभर लक्षात राहायला हवा। बस इतकंच सांगायचं होतं। आई मला माहितीये तू माझ्या समोर नसलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला समजतो। आणि आई तू काहीच काळजी करू नकोस, मी सगळं ठीक करेन। मुक्ताची व्यवस्थित काळजी घेईन, तिला काहीच कमी पडू देणार नाही। आई फक्त वाईट ह्याचं वाटतंय की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही, तुझी काळजी घेऊ शकत नाही। आई आम्हा दोघांना तुझी खूप आठवण येते, तुझी खूप कमी जाणवते। येतो सारंग,
नको ना. किती तरसलो तुम्ही. मी पण सारी माझी खात्री होती मुक्ताला घेऊन तू नक्की या घरी येशील. अगं चांगल्यासाठी भांडायचं गुण माझ्या आईकडून तर आलाय ना माझ्या. हे आई, आम्हा दोघांना तुला भेटायचं. तुझे आशीर्वाद हवेत. मुक्ता खूप तरसलीये तुला बघायला. चल. माझे आशीर्वाद आहेतच तुम्हाला कायम. पण सारंग, मी आता ज्या परिस्थितीत आहे ना बाळा, त्या परिस्थितीतच राहू दे मला. हे बघ आई, झालं ते खूप झालं. तू का करतेस हे सगळं? रेणुकासाठी. तुला माहिती ना किती हट्टी आहे ती. अरे घर सोडून जायला पण कमी नाही करणार. मुलीने घर सोडून जाणं भयान असतं बाळा. समजू शकतो मी. तुझी तडफड, तुझी तगमग, सगळं सगळं समजू शकतो. मला यातच आनंद आहे की तुम्ही दोघे एकत्र आहात. सारंगणे तो दिवस नक्की येईल की ज्या दिवशी मी मुक्ताचे माझी सून म्हणून लाड करत असेल. खरंच. पण आता जा बाळा. आपल्या दोघांना बोलताना कोणी नको बघायला. आई, आई, एवढं मोठं घर पाळलं नसेल ना कधी. मी इथे राहिलोय. म्हणजे ते सरप्राईज का काय, ते हेच आहे का? आई, मुक्ताताई लय नशिबाने. तिला सारंगदाजींसारखं प्रेम करणारा नवरा तर मिळालाच, आणि एवढं मोठं घर पण मिळालंय. मी जर एवढ्या मोठ्या घरात गेले ना, आतल्या आतच हरवून जाईन. हरवले असते. नशीब काढलं माया लेकीनं. त्यांना वाटतंय मी महालाची राणी आहे. त्यांनी मला या खोलीतून येताना पाहिलं, त्यांना लई वाईट वाटत. नाही नाही, मला त्यांच्या खोलीत जायला पाहिजे. पण कसं जाऊ? त्यांना फोन करून सांगते. काय माहितीये की हे फोटो असे फोटो ह्यानी फोटो लावायचे.
हे फोन का नाही उचलत आहेत? मुद्दाम करत असतील का? पण हे लोक इथेच आहेत, त्यांचीच वाट पाहत असतील. या 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 नमस्कार. आलात? दादा तुमचीच वाट बघत होते. या. युवराज भाऊ ते इकडं काय करतायत? यांनीच पाठवलंय का? पण हे युवराज भाऊंना का पाठवतील? काही कळेना. दादा, आज मुक्ता सारंगच्या रूम मध्ये जाणार आहे. आता हे थांबवणं ना अवघड वाटायला लागले खूप. आणि सारंग सुद्धा कोणाचं ऐकणार नाही. तुम्ही हसताय, तुम्हाला टेन्शन नाही येते का? मला येत नाही, तूही घेऊ नकोस. बिंदास्त राहा माझ्यासारखे. दादा धीर धर जरा. बघ पुढे पुढे काय होतंय ते. काही बंदोबस्त केलाय का? हा संबळ इथं असा का ठेवलाय? आणि मुक्ता कुठे? सगळं व्यवस्थित तर असेल ना? आई राजा, मलाच जाऊन पाहावं लागल. चला आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं वरून कशी ती ही दिसते एकदम. अरे हे सगळं बघून मुक्ताला तर किती हे होईल. हे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उत्साहामुळं. हो 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 काका हो, भावना पोचल्या. भावना पोचल्या. गायत्री, तू पटकन जा आणि मुक्ताला घेऊन ये. हो. आणि तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. मुक्ता आली की दरवाजा उघडून तिला मस्त सरप्राईज देऊ. तिला एकदम अनबिलिव्हेबल वाटलं पाहिजे. काय? येस, आलेच मी. आत्माराम या ना. या. इतक्यात कुठं गेले असतील हे? वहिनी, सारंगदादाने बोलवलंय, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. बर चल. पण डोळे मिटून यायचा. तू माझ्या हाताला धरून चल. अगं हे काय? बर बाई चल. चल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यामुळेच तुम्ही बिनधास्त होतात का? हे नक्कीच माझ्या घरच्यांबद्दलच असणार आहे, नाहीतर दुसरं काय असणार? हेच असन तर त्यांना माहित नाही की मला माहित आहे. हे मी त्यांना अजिबातच समजून देणार नाही, नाहीतर त्यांचा आनंदच संपून जाईल. इथे अशी 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 दरवाजा समोर ये. आणि अशा प्रकारे काय मी करा. तर अशा प्रकारे आज आपल्या मुक्ताचा तो हा काय म्हणतात त्याला ते हे पाय. हा पायच, पण त्याला काहीतरी छान मस्त शब्द आहे रे. हा चरण स्पर्श. तर अशा प्रकारे आज आपल्या मुक्ताचा चरण स्पर्श या ठिकाणी. बाबा तुम्ही थांबा हो. दादा होऊन जाऊ दे. येस.
मुक्ता, तुझ्यासाठीचं अनबिलिव्हेबल सरप्राईज आहे. मी आहे ये. वहिनी, कसं वाटलं दादाने दिलेलं सरप्राईज? भारी, लईच भारी सजवली तुम्ही खोली. आता मला माझ्या घरचे आल्याचं सरप्राईज देते. कसं आहेस? तुमच्या आशीर्वादानं सगळं ठीक आहे. मुक्ताला दागिने द्या आलो होतो. अरे वा. खर तर मोठे मालक, तुमच्या पायाजवळ पण उभं राहायची आमची लायकी नाही, पण तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही माझ्या मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारलं. तुमचे उपकार कसे मानायचे कळत. घरामध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या मुलीला सून करून घ्यायला मला काय वेळ लागलाय? पण मुक्ताताई तर इथं सून म्हणून आली आहे ना? काय? ते ताई सून म्हणून आली आहे ना? त्याची बायको म्हणून आली. या घरची सून ती कधी होऊ शकत नाही, कधीच नाही. एवढंच काय, ती या घरामध्ये कधी राहणार नाही. युवराज, हा दादा. आत्मारामला भेटायला एक खास गृहस्थ आलेत. जरा बोलवून आणतोस? हो. या. मला माहित आहे, तुम्ही मगाशी मला म्हणाले होते ना, मला काहीतरी दाखवणार आहे जे बघून मला लय आनंद होणार आहे. ते अजून दाखवायचं बाकी आहे ना? मुक्ता, अगं ते सरप्राईज हेच तर आहे बघ. मला माहित आहे, खरं सरप्राईज तुम्ही लपवताय. बरं, मी डोळे झाकीते. तुम्हाला कुठं घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, नाहीतर कुणाला इकडं घेऊन यायचं असेल तर इकडं घेऊन या. तुझं गावाकडचं घर आता ते तुझं राहिलेलं नाहीये, आता ते माझ्या मालकीचं झालंय.